ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि याच्यामध्ये शेती पूर्णपणे खरडून गेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून भातकुली तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक ठिकाणी शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत, मोठं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी तर थेट शेती खरडून गेली आहे आणि मोठा आर्थिक फटका आता बळीराजाला बसणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा होती, सगळ्यांना जोरदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा होती, मात्र ढगफुटी सदृश्य थेट पाऊस झालाय, ज्यानं मोठं नुकसान केलंय। प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून अपडेट्स घेऊया। छगन, जे काही नुकसान झालंय त्याचे पंचनामे झालेत का? नेमकी स्थानिक शेतकऱ्यांची आता काय मागणी आहे? रिधी, गेल्या 2 दिवसापासून अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे नदी नाले देखील तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी जे रस्ते आहेत, मुख्य रस्ते देखील पाण्याखाली आल्याने तिथली जी वाहतूक आहे ती थांबलेली आहे। असं असताना शेतकऱ्यांच्या अनेक शेतात तलावाचं स्वरूप आल्याचं चित्र देखील आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की ज्या पद्धतीने पाऊस आलेला आहे आणि आता जेमतेम पाऊस जो आहे तो ओसरलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते शेतकऱ्यांच्या बांधाकडे जात आहेत, त्या ठिकाणचे पंचनामे केले जातील आणि त्यानंतर किती नुकसान झालं याची आकडेवारी देखील बाहेर येणार आहे। रिद्धी जी, छगन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर अमरावतीप्रमाणेच तिकडे धुळ्यात सुद्धा शिंदखेडा तालुक्यात तुफान पाऊस पडलाय, ढगफुटी सदृश्य पाऊस तिथेही झालाय आणि या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचलंय, ज्याच्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हे सगळे स्थानिक शेतकरी करतायत। ही दृश्य धुळ्यातली आपण बघतोय, संपूर्ण शेतामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्याच्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। ढगफुटी सदृश्य पावसानं मोठा फटका शिंदखेडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिलाय। प्रतिनिधी भूषण चिंचोरेंकडून अपडेट्स घेणार आहोत। भूषण, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे शेतांमधली आणि शेतकऱ्यांची काय मागणी आहे? रिद्धी, शिंदखेडा तालुक्यातील विशेषतः दोंडाईचा परिसरात हा ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। गेल्या वर्षी देखील दुष्काळाचा सर्वाधिक फटका धुळे जिल्ह्यामध्ये हा शिंदखेडा तालुक्याला बसला होता। शिंदखेडा तालुका हा दुष्काळी देखील जाहीर करण्यात आला होता। मागच्या वर्षी दुष्काळामुळे देखील शेतकरी पिचला आणि नंतर आता यावर्षी ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुन्हा या भागामधील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकं पाण्याखाली गेल्याचं चित्र या परिसरात होतं। आता परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। काही भागातील रस्त्यावर देखील पाणी साचलं होतं, मात्र आता वाहतूक देखील सुरळीत झाली आहे। जी, भूषण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।